हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत ह्युमन न्यूट्रिशन क्लास 11th बायोलॉजीमधील हा टॉपिक आहे. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एलिमेंटरी कॅनल म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट एलिमेंटरी कॅनल हा पाहिला. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलची आपल्याला हिस्टॉलॉजीचा अभ्यास करणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या पॉईंटवरती कशा प्रकारे MCQ विचारले जातात, CET आणि नीटसाठी इम्पॉर्टंट असे MCQ ह्या पॉईंटवरती विचारले जातात ते आपण या लेक्चरच्या शेवटी पाहणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बघूया आपण आता हिस्टॉलॉजी. आता हिस्टॉलॉजी म्हणजे नेमकं काय असतं? दॅट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी दॅट स्टडी द मायक्रोस्कोपिक अनाटॉमी ऑफ बायोलॉजिकल टिश्यू. म्हणजे लक्षात घ्या की हिस्टॉलॉजीमध्ये आपण काय करत असतो, तर हिस्टॉलॉजीमध्ये आपण कोणताही बायोलॉजिकल टिश्यू असेल तर त्या टिश्यूमध्ये ते सेलचं अरेंजमेंट कशा पद्धतीनं असतं, त्याचबरोबर सेलमधील डिफरंट टाईप ऑफ टिश्यू कशा पद्धतीनं अरेंजमेंट केलेले असतात याच्या स्टडी करणाऱ्या ब्रँचला आपण म्हणतो हिस्टॉलॉजी. ठीक आहे. आता आपल्याला एलिमेंटरी कॅनलची हिस्टॉलॉजी बघायची आहे, म्हणजे आपला गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक यामध्ये कशा प्रकारे डिफरंट टाईप ऑफ टिश्यू, डिफरंट टाईप ऑफ सेल यांची अरेंजमेंट केलेली असते याचा आपण कंप्लीट स्टडी करणार आहोत. बघा, लेयर्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक यामध्ये आपल्याला 4 लेयर दिसतात. म्हणजे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये कम्प्लिटली आपल्याला 4 लेयर इथे दिसतात. त्यामध्ये आहे म्युकोसा, सब म्युकोसा, मस्क्युलॅरिस अँड सिरोसा. ह्या 4 लेयर पासून आपलं एलिमेंटरी कॅनल हा तयार झालेला असतो. देन आता ह्यामध्ये बघून पहिला लेयर आहे तो सिरोसा. सिरोसा म्हणजे लक्षात घ्या, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की जो आपल्या एलिमेंटरी कॅनलचा आउटर मोस्ट लेयर असतोय त्याला आपण म्हणतोय सिरोसा. बघा, आउटर मोस्ट लेयर म्हणजे आपल्याला माहित आहे की जो टिश्यूचा लेयर जो इनर मोस्ट आणि आउटर मोस्ट लेयर असतोय त्या लेयरला आपण म्हणतोय इपिथेलियम टिश्यू. ओके, आपण ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये अभ्यास केला होता की एपिथेलियल टिश्यू काय करते तर कव्हरिंग ऑफ ऑर्गन्स. म्हणजे त्याच पद्धतीनं आपला जो काय एलिमेंटरी कॅनल आहे यामध्ये पण आपल्याला इपिथेलियम टिश्यू दिसते. तर यामध्ये आपल्याला स्क्युमस इपिथेलियम टिश्यू दिसून येतात. स्क्युमस इपिथेलियम लेअर पासून हा सिरोसा लेअर तयार झालेला असतो. याला आपण म्हणतोय मेसोथेलियम. ओके, आणि यामध्ये जो काय इनर लेअर असतो ह्यामध्ये बघा, लक्षात घ्या 2 लेअर असतात असे. इनर लेअरमध्ये आपल्याला दिसतात की कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे पहिल्यांदा क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या की आउटर मोस्ट जो लेअर असतो आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये त्याला म्हणतोय आपण सिरोसा. इट इज द आउटर मोस्ट लेअर. हा तयार झालाय स्क्युमस इपिथेलियल टिश्यू मधून. आणि हा जो काय कम्प्लीट आपला एलिमेंटरी कॅनल आहे प्रत्येक पार्टवरती आपल्याला हा सिरोसा दिसून येतो. हा सेम असतो, इथं कुठेही मॉडिफिकेशन तिथं झालेलं नसतं. सिरोसा लेअर इज द कॉमन इन ऑल एलिमेंटरी कॅनल. देन बघा, नेक्स्ट लेअर आपल्याला दिसतोय तो मस्क्युलॅरिस. बघा, हा जो लेअर आहे दॅट इज द मस्क्युलॅरिस. आता मस्क्युलॅरिसमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट टिश्यूचा पार्ट दिसतो दॅट इज द स्मूथ मसल. म्हणजे मस्क्युलॅरिस लेअर किंवा आपल्या एलिमेंटरी कॅनलचा जे काय मसलचा पार्ट असतो तो मेडअप झालेला असतोय स्मूथ मसल पासून. यामध्ये आपल्याला 3 टाईपचे मसल दिसतात. बघा, त्यामध्ये 3 मसल लक्षात घेऊ आपण कुठल्या कुठल्या आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट लेअर आहे तो लॉन्जिट्युनल मसलचा जो आउटर मोस्ट लेअर असतो. व ह्यामध्ये आपल्याला या डायग्राममध्ये दिसतं की हा जो काय पार्ट असतो तो मेडअप झालाय लॉन्जिट्युनल मसल लेअर पासून. देन इनर मसल दिसतोय तो सर्क्युलर मसल. म्हणजे हा जो काय पार्ट दिसतोय दॅट इज द मेडअप फ्रॉम द सर्क्युलर मसल. म्हणजे आपल्या कम्प्लीट एलिमेंटरी कॅनलमध्ये हा जो काय 2 मसलचा लेअर आहे, हे जे 2 मसलचे लेअर आहे ते आर कॉमन. म्हणजे लॉन्जिट्युनल मसल आणि सर्क्युलर मसल ह्या कम्प्लीट एलिमेंटरी कॅनलमध्ये फाउंड होतात. त्याचबरोबर जे काय आपलं स्टमक आहे त्या स्टमकमध्ये अजून एक मसलचा लेअर असतो दॅट इज द ऑब्लिक मसल. क्लिअर आहे? लक्षात घ्या, स्टमकमध्ये फक्त आपल्याला ह्या ऑब्लिक मसल दिसतात, तर इंटेस्टाइनमध्ये ह्या मसल अब्सेंट असतात. क्लिअर आहे? सेकंड लेअर इज द मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस लेअर क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या. याच्यावरती पण आपल्याला एमसीक्यू विचारले जातात. मस्क्युलॅरिसिसमध्ये 2 लेअर कॉमन असतात दॅट इज लॉन्जिट्युनल मसल अँड सर्क्युलर मसल. आणि स्टमकमध्ये ज्या प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतोय ऑब्लिक मसल. आता ह्या मसलचा यूज कशासाठी असतो तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस हे काय असतं? रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. म्हणजे आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये पेरिस्टाल्सिसमुळं ह्या मसलच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळं एक कॉन्ट्रॅक्टाइल वेव्ह स्प्रेड होते कम्प्लीट एलिमेंटरी कॅनलमध्ये. आणि त्याच्या यूजमुळं किंवा त्या कॉन्ट्रॅक्शनमुळं फूड पार्टिकल हे पुढे पास करण्यासाठी हेल्प होत असते. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मस्क्युलॅरिस लेअर. क्लिअर आहे? बघा, नेक्स्ट आपल्याकडे लेअर आहे तो सब म्युकोसा. बघा, सब म्युकोसाचं लोकेशन लक्षात घ्या. सब म्युकोसा ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या हिस्टॉलॉजीमधील डायग्राममध्ये दिसतोय दॅट इज कॉल्ड एज सब म्युकोसा. सब म्युकोसामध्ये आपल्याला दिसून येते की यामध्ये असतात ब्लड वेसल, लिम्फ वेसल
अँड नर्व व्हेसल हा जो काय सबम्युकसचा लेअर आहे तो मॉडिफाईड झालेला असतो डिफरंट रिजनमध्ये. फॉर एक्झाम्पल की आपल्या डिओडियममध्ये या सबम्युकसामध्ये ग्लँड्स दिसतात. ओके, बर्नर्स ग्लँड प्रेझेंट असते त्या ठिकाणी किंवा त्याला डिओडियनल ग्लँड देखील असं म्हणतोय. आपल्याला माहित आहे की एलिमेंटरी कॅनॉलमधील हा जो काय पार्ट आहे दॅट इज द स्मॉल इंटेस्टाईन पार्ट, त्यालाच आपण डिओडियम म्हणलं होतं. इट इज पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. या ठिकाणी सबम्युकसामधील जो काय हा लेअर असतो या लेअरमध्ये आपल्याला काही ग्लँड तिथं अरेंज केलेले असतात. ते नेक्स्ट लेअर लक्षात घेऊ आपण, इनर मोस्ट लेअर दॅट इज द म्युकसा. ओके, म्युकसा हा पण लेअर पूर्ण एलिमेंटरी कॅनलमध्ये सेम नसतो, तर या लेअरमध्ये पण आपल्याला डिफरंट रिजनमध्ये मॉडिफिकेशन झालेलं तिथं दिसून येतं. यामधील आपल्याला कॉमन पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की गॉबलेट सेल, की यामध्ये गॉबलेट सेल ज्या प्रेझेंट असतात त्या म्युकस सिक्रेट करत असतात, जेणेकरून आपला एलिमेंटरी कॅनॉल हा लुब्रिकेट झालेला तिथं दिसून येते. म्हणजे कंप्लीट एलिमेंटरी कॅनॉलला लुब्रिकेट करण्यासाठी तिथं गॉबलेट सेल तिथं सिक्रेट झालेले असतात. आणि म्युकसाचं मॉडिफिकेशन आपण लक्षात घेऊ की म्युकसा हा जो काय इनर लेअर दिसतोय त्याला आपण म्युकसा म्हणतोय की कंप्लीट एलिमेंटरी कॅनॉलमध्ये तो लेअर सेम नसतो, की प्रत्येक ठिकाणी थोडंफार मॉडिफिकेशन झालेलं आपल्याला तिथे दिसून येते. बघूया मॉडिफिकेशन कुठं कसं असतं ते. स्टमकमध्ये बघा, स्टमकमध्ये जे काय मॉडिफिकेशन झालेलं असतं त्यामध्ये आपल्याला अशा इरेग्युलर फोल्डिंग्स दिसतात. ओके, सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी अशा प्रकारचे फोल्डिंग्स असतात, त्या फोल्डिंग्सला आपण म्हणतोय रगीज. ह्या रगीजमध्ये ह्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड इथं प्रेझेंट असतात की जे गॅस्ट्रिक एन्झाईम पेप्सिन सिक्रेट करत असतात. ओके, लक्षात घ्या की जे स्टमकमध्ये फोल्डिंग्स असतात त्याला आपण म्हणतोय रगीज. देन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे फोल्डिंग्स असतात त्याला आपण म्हणतोय व्हिलाय. ओके, सेम आपल्याला अशा प्रकारचे मॉडिफिकेशन दिसतं म्युकसाचं की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पण अशा प्रकारचं फोल्डिंग दिसतं, त्या फोल्डिंग्सला आपण म्हणतोय व्हिलाय. व्हिलाय ह्या काय असतात, इट इज द फिंगर लाईक प्रोजेक्शन. असे फोल्डिंग्स तिथं दिसतात की डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शनचं हे काम त्या ठिकाणी होत असतं. लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला माहित आहे की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्प्शनचं काम होतं, त्यासाठी जो काय सरफेस एरिया इन्क्रीज करायचा आहे तो विथ द हेल्प ऑफ दिस फोल्डिंग्स झालेलं असतो. ओके, फिंगर लाईक आउट प्रोजेक्शन दिसतं त्याला आपण म्हणतोय व्हिलाय. क्लिअर आहे, हे मॉडिफिकेशन आहे. पॉईंट लक्षात घ्या परत एकदा की स्टमकमध्ये जे मॉडिफिकेशन असतं म्युकसल लेअरमध्ये त्याला आपण म्हणतोय रगीज, आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे मॉडिफिकेशन असतं त्याला आपण म्हणतोय व्हिलाय. आता व्हिलायचं स्ट्रक्चर इथं लक्षात घ्या. बघा, ही एक व्हिलाय आहे, इंटेस्टाईनमध्ये आपल्या प्रेझेंट असणारी व्हिलायज आहे. फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं, याच्यावरती काही इंटेस्टायनल ग्लँड्स इथं आपल्याला प्रेझेंट असलेलं दिसून येते. ओके, इंटेस्टायनल ग्लँड इथं प्रेझेंट असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जेव्हा डायजेस्टिव्ह ग्लँड्स बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला इथं लक्षात येईल. बघा, अजून आपल्याला इथं व्हिलायमध्ये काय सांगितले, क्रिप्स ऑफ लॅम्ब्रंग. आता क्रिप्स ऑफ लॅम्ब्रंग काय एक सायंटिस्टचं नाव आहे की जे व्हिलाय असतात त्याच्या बेसला आपण म्हणतोय क्रिप्स. ओके, ह्या क्रिप्समध्ये काही डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतोय इंटेस्टायनल ग्लँड किंवा इंटेस्टायनल ग्लँड्स आपण त्याला असं म्हणतोय की ज्या ह्या क्रिप्समध्ये प्रेझेंट असतात. देन अजून इम्पॉर्टंट स्ट्रक्चर व्हिलायचं काय की ह्या व्हिलायजमध्ये ब्लड व्हेसल, लिम्फ व्हेसल आणि नर्व व्हेसल इथं प्रेझेंट असतात. त्याचबरोबर ह्यामधील जे काय ब्लड व्हेसल असतात, जे फूड पार्टिकल डायजेस्ट झालेलं असतं ते डायजेस्टेड फूड पार्टिकल या ब्लड व्हेसलमधून ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं. दॅट इज द व्हिलायज. क्लिअर झालं. तर अशा प्रकारे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर हे आपलं कंप्लीट झालं. बघा, परत एकदा आपल्याला ह्यामध्ये हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर आपल्याला दिसतात इथं 4 लेयर्स. 4 लेयर्स कुठले कुठले मार्क करून घ्या. त्यामध्ये आउटर मोस्ट लेअर आहे तो सिरोसा. ठीक आहे, देन जो काय नेक्स्ट लेअर आहे तो मस्क्युलॅरिस. ओके, मस्क्युलॅरिसमध्ये आपल्याला 2 लेअर कॉमन दिसतात, सर्क्युलर लेअर आणि लॉन्जिट्युडनल मसल लेअर. ठीक आहे, देन दुसरा आहे तो सब म्युकसा. ओके, थर्ड लेअर इज द सब म्युकसा अँड इनर मोस्ट लेअर इज द म्युकसा. अशा प्रकारे 4 लेअर आपल्याला ह्या हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे एलिमेंटरी कॅनॉलमध्ये 4 लेअर अशा प्रकारे दिसून येतात. बघा, आता ह्यावरती MCQ कशा पद्धतीने विचारले जातात. ठीक आहे, पहिला MCQ आपल्याकडे इथं दिला आहे तो डिओडिनल ग्लँड. ओके, डिओडिनल ग्लँड किंवा त्याला आपण म्हणलं होतं बर्नर्स ग्लँड आर प्रेझेंट इन. ठीक आहे ना, याच्या नावावरूनच लक्षात येतं की डिओडिओल ग्लँड ही प्रेझेंट कुठं असते. तर पहिल्यांदा पॉईंट क्लिअर करून घ्या की डिओडिनल ग्लँड ही आपल्या डिओडियममध्ये प्रेझेंट असते किंवा त्याला आपण बर्नर्स ग्लँड म्हणलं होतं. तर बर्नर्स ग्लँड ही आपल्या एलिमेंटरी कॅनॉलच्या कोणत्या लेअरमध्ये दिसते, तर आपण आत्ताच पॉईंट पाहिला की सब म्युकोसा या लेअरमध्ये डिओडिनल ग्लँड किंवा बर्नर्स ग्लँड ही प्रेझेंट असते. तर राईट आन्सर इज द सब म्युकोसा. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, म्युकोसा फॉर्म्स द इरेग्युलर फोल्ड्स रगी इन द, म्हणजे रगीज कोणत्या ऑर्गनमध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतात. हा पण आपण पॉईंट आत्ताच पाहिला. तर रगीज आपल्याला स्टमकमध्ये दिसतात.
ठीक आहे. स्टमकमध्ये रगीज प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतोय इरेग्युलर फोल्डिंग. अशा प्रकारचे तिथं इरेग्युलर फोल्डिंग्स प्रेझेंट असतात. ओके, आणि ह्या ठिकाणी काही गॅस्ट्रिक ग्लँड देखील तिथं प्रेझेंट असतात. ओके, दॅट राईट आन्सर इज द स्टमक. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलाय तर इथं मस्क्युलॅरिस लेअर ऑफ द वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनॉल इज फॉर्मेड बाय. म्हणजे कंप्लीट एलिमेंटरी कॅनॉलमधील जो काय मस्क्युलॅरिस लेअर आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या मसल्स असतात, हा इथं आपल्याला क्वेश्चन विचारला. तर पहिल्यांदा पूर्ण MCQ वाचल्यानंतर ऑप्शनही तुम्हाला वाचून घ्यायचे. काय कन्फ्युजिंग ऑप्शन देखील तिथं प्रेझेंट असतात. बघा, पहिला ऑप्शन काय दिलाय, स्मूथ मसल. ओके, हे तर राईट आन्सर आहे की स्मूथ मसल तयार झालेले असतात. म्हणजे ह्या दोन ऑप्शनपैकी आपल्याला बघायचे आहेत. स्केलेटल मसल नाहीत त्यामध्ये, त्यामुळं हे जे काय दोन ऑप्शन आलेत हे दोन ऑप्शन इथं पहिल्यांदाच कट करून टाका. ह्या दोघांपैकीच कोणता तरी राईट आन्सर तिथं असणार आहे. बघू आपण आता. स्मूथ मसल अरेंज्ड into inner longitudinal and outer circular muscle. ठीक आहे. देन पुढे काय दिलंय, स्मूथ मसल अरेंज्ड इन इनर सर्क्युलर मसल अँड आउटर लॉन्जिट्युडनल मसल. जर तुम्ही व्यवस्थित पॉईंट अभ्यास केला असेल आता तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर राईट आन्सर इज द स्मूथ मसल अरेंज्ड इन द इनर सर्क्युलर मसल अँड आउटर लॉन्जिट्युडनल मसल. अशा प्रकारचे तिथं अरेंजमेंट आपल्याला दिसते. तर सेकंड इज द राईट आन्सर. बघा, इथं डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. ह्या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल की बघा इथं काय दिसतं की जो काय आउटर जी दिसते ती लॉन्जिट्युडनल मसल आहे, म्हणजे ह्या ठिकाणी लेअर आहे, आणि इनर जो लेअर दिसतोय दॅट इज द सर्क्युलर मसल. जर स्टमकमध्ये असेल तर तिथं ऑब्लिक मसल देखील प्रेझेंट असतात. सो सेकंड आन्सर इज द राईट आन्सर. इन स्मूथ मसल आर अरेंज्ड इन टू द इनर सर्क्युलर मसल अँड आउटर लॉन्जिट्युडनल मसल. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ गट शोज द 4 लेअर दॅट इज सिरोसा, मस्क्युलॅरिस, सबम्युकसा अँड म्युकसा. म्हणजे आपल्याला काय सांगितलं, TS ऑफ एलिमेंटरी कॅनॉल यामध्ये 4 लेअर दिसतात. ठीक आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग इट्स अरेंजमेंट अँड मॉडिफिकेशन. ठीक आहे. लेअरचं जे काय 4 लेअर दिलेत त्यांच्या रिलेटेड अरेंजमेंट आणि मॉडिफिकेशन यांच्यावरती आपल्याला नॉट करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नॉट करेक्ट म्हणजे काय, आपल्याला फॉल्स तिथं स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. CET साठी मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहे हा. त्यामुळं CETचा जे विद्यार्थी स्टडी करतात त्यांनी व्यवस्थित याचा अभ्यास करा. बघा इथं पहिला ऑप्शन काय दिला आहे, सिरोसा इज द आउटर मोस्ट लेअर. ठीक आहे, राईट आहे ते. विच मेड अप फ्रॉम द मेसोथेलियम. ओके, इथेलियमचा जो पॉईंट आहे इट इज द राईट statement. Then oblique muscle layer present only in the stomach. It is also right statement. आपल्याला not correct statement find out करायचा आहे. Then all 4 layers shows the modification in a different part of alimentary canal. Then last statement is the villi and ruggies are the modification of mucosal and submucosal layers respectively. ठीक आहे. आता नेमकं काय ऑप्शन असेल लक्षात घ्या. तर आपण हे पण बघितलं की विलायज अँड रगी हे मॉडिफाईड असतात म्युकसल आणि सब म्युकसल लेअरमध्ये. म्हणजे एलिमेंटरी कॅनॉलमधील एका लेअरमध्ये मॉडिफिकेशन झाले हे तर आपल्याला इथं क्लिअर झालं. हा ऑप्शन किंवा हे स्टेटमेंट बघा, ऑल 4 लेअर शोज द मॉडिफिकेशन इन डिफरंट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनॉल. इट इज द रॉंग स्टेटमेंट. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय आहे, हे 3 नंबरचं ऑल 4 लेअर शोज द मॉडिफिकेशन इन डिफरंट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनॉल. तर इथं सगळे लेअर मॉडिफिकेशन शो करत नाहीत. त्यामध्ये फक्त म्युकसा आणि सब म्युकसा हे जे काय 2 लेअर आहेत तेच फक्त मॉडिफिकेशन करतात. अंडरस्टँड करून घ्या की सगळे लेअर हे मॉडिफिकेशन तिथं शो करत नाहीत. फक्त म्युकसा आणि सब म्युकसा ह्या दोघांमध्ये मॉडिफिकेशन असतं. तर बाकीचे जे काय राहिलेले असतात जसं की सिरोसा होतं, मस्क्युलॅरिसिस होतं, हे कॉमन असतात सगळ्यांमध्ये. म्हणजे पण आपल्याला ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय, ऑल 4 लेअर शोज द मॉडिफिकेशन. म्हणजे हे आन्सर झालं, हे स्टेटमेंट आहे नॉट करेक्ट. म्हणजे आपलं राईट आन्सर काय तर थर्ड वन. तर अशा प्रकारचे आपल्याला MCQ प्रत्येक टॉपिकवरती बघायचे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लेक्चर समजले असेल तर नक्कीच लाईक करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की डायजेस्टिव्ह ग्लँड. ठीक आहे. थँक्यू.